का बोलले मला असं? बारीक बारीक गोष्टीचा विचार करते धन कमवताना. हां. आणि विद्यापक क्षरक्षर विद्या मिळवते तू. मग ते संस्कृतमध्ये कसे बोलले तुम्ही? क्षरशः करशश्चैव हां. विद्याम अर्थंच साधयत. हां. किती छान ना, संस्कृत होतं ना तुम्हाला? आठवत नाही. 10वीपर्यंत. अच्छा अच्छा. हां. 10वीपर्यंत होतं. नंतर मला मार्क्स कमी मिळायला लागले, सब्जेक्ट चेंज केला, भूगोल घेतला बघ. हां. अजून काहीतरी संस्कृतमधलं मग अशी सुभाषित बोलले ना तुम्ही? ऐश्वर्यांचा आहे तो. हां. ओवी आहे ती, काय आता लक्षात नाही माझ्या. अच्छा. उदार विचारे वेळचे करे, म्हणजे खर्च करा. हां. पण पैसे पण मग कमवा, हां. पण ते मग मोठं उदार ठेवून खर्च करा. हां. हां. नको त्या ठिकाणी खर्च करायचे नाही. कंजूस करायचा नाही. मग मी काय करते? करते काय करते? जिथे आवश्यक असेल तिथे खर्च करते. अच्छा. हां. हां. त्यासारखी सोन्यासारखी मुलगी आहे तू. फालतू खर्च नाही करत ना? नाही, फालतू खर्च नाही करत. दिसतंय तुम्हाला रोज. दिसते. हां. आणि मूळ नक्षत्रावर जन्माला आली तात्या बाबा ते सगळं किती शांत. अनुराधा नक्षत्र आहे माझं. असं का? हं. ते काय माहीत नाही. हं. पण तू तात्या बाबाने किती ठिकाणी शांती केली, कुठल्या झाडाच्या मुळा खालून तुला काढलं, हां. मूळ नक्षत्रावर आली म्हणून. हां. असं आणि तीच अगोदर हाल झाले, एवढं असं मिळालं तसं मिळालं. आणि आता तर तुझ्याकडे जर पाहिल्यावर चांगल्या चांगल्यांचे डोळे विस्फारतील. हं. घर, आपली शेती 7 एकर, ती पण बागायत. हं. आणि घर बांधलं सुंदर, केवढं कंपाऊंड. हं. पण मी फालतू खर्च करत नाही ना? तुम्हाला दिसलं शॉपिंग करताना काही? नाही कपडे लत्ते नाही नाही दिसले फालतू खर्च? नाही ग माझी बाई, मी असं कसं बोलेल तुला? नाही, तसं नाही म्हणत. तुम्ही माझं कौतुक करताय म्हणून विचारलं की फालतू दिसला नाही ना खर्च. रडता कशाला? तुम्ही माझं कौतुक करता, त्याचं मला आनंद आहे. कष्टाचं फळ आलं हां. हे मला सांगायचं आहे. हं. तुला कष्टाचं फळ आलं ना तुला. हं. तू एवढे हाल काढले हं. तर त्याचं फळ आता मिळतंय ना तुला. हो. ते तर स्वप्नातही पाहिलं नव्हतं, तुझी 7 एकर जमीन बागायत. हं. हं? ते काय जमिनीला काय करायचंय पप्पा? जमीन नाही. मला ह्या धन दौलतीमध्ये इंटरेस्ट नाही. हां. कर्म आपले चांगले आहेत हो हो. आणि मला तुमची सेवा करायला मिळते, माझ्या सासऱ्यांची सेवा करायला मिळते. अशी कोण मुलगी आहे सासऱ्याची पाठ घासून देणार? असं त्यांना नाही ना कोणी मुलगी बिलगी, मग मी नाही पण हे करायचं. असे विचार करणारे कोण आहे? तुम्ही आहेत ना, सांगतात ना. तुम्ही एवढं सांगता, त्यामुळे अण्णांना मी बोलली आहे, हां. आत्ता काय पाहिजे ते घ्या माझ्याकडनं करून, नंतर मी कावळ्यांना खाऊ घालणार नाही. सासूला पण तेच सांगितलं होतं. सासू हसायची माझी, अण्णा पण हसतात. हां, हां. म्हटलं नंतर ते घागरी भरा, अमकं करा आणि कावळ्यांची वाट बघा. हां, हां. जे आपल्याकडे आहे जिवंत त्यांचं नको करायला, बरोबर. आणि नंतर कावळ्यांना काव काव करा. हां. चांगलं. बरोबर की नाही? अण्णा म्हटले का? अण्णाला सांगितलं. अण्णांना सांगितलं ना. काय हां, म्हटलं बा? बरोबर आहे म्हणे तुझं. हां. आज तुम्ही पण एकदम फ्रेश वाटताय, हो. बरं वाटतंय मला. आणि विशेष म्हणजे दाढी करून आंघोळ केली ना. हां, दाढी करून. मी कधी असं करत नाही शक्य. हां हां. म्हटलं ताईला आठवायचं तर बघ. नाही नाही, व्यवस्थित झालं. हां. चिकणे चिकणे झाले, सगळं अंग घासलं त्यामुळे. हो, हो, हो. जातो आता, उशीर होऊन जाईल. चल. 9 वाजले आता. चल चल. हां. हां. काय? पायी नको जाऊ जास्त, चालू नको. हे बघा, पायी चालल्याने एक्सरसाइज पण होते, हां हां. आपले 2 पैसे पण वाचतात हां हां. आणि शरीरासाठी चांगले आहे ना. चालेल. बघते जसं योग्य वाटेल तसं. हां, हां. हो. चला. इकडं पायी जात तिकडं. बघते मला कसं वाटतं तसं. चालेल. हां, हो. ठीक आहे.